मित्र हो, पीयू मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत। महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे नाव म्हणजेच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सर। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंत पाटील। यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथे झाला। त्यांनी MA, LLB आणि PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करणं त्यांची इच्छा होती। पुढे त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केलं। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात कोल्हापूर नगरपालिकेपासून केली। 1957 मध्ये ते कोल्हापूर नगरपरिषदेवर निवडून गेले। त्यानंतर 1967 ते 1972 मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले। राजकारणात असतानाही त्यांचा शिक्षण आणि सामाजिक कार्याकडे असलेला ओढा कायम राहिला। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे शिक्षण। 1983 मध्ये त्यांनी नवी मुंबई रामराम आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली। पुढे त्यांच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात झाला। अभियांत्रिक, वैद्यकीय शिक्षण, व्यवस्थापक, कायदा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी संस्था उभारल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली डी.वाय. पाटील समूहाचा मोठा विस्तार झाला। संस्थांच्या अधिकृत माहितीनुसार समूहाने देशभरात मोठे शैक्षणिक जाळे उभे केले। शिक्षण क्षेत्राबरोबर डॉक्टर पाटील यांनी घटनात्मक पदावरही काम केलं। ते त्रिपुराचे राज्यपाल, त्यानंतर बिहारचे राज्यपाल आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते। राज्यपाल म्हणून त्यांनी सामाजिक जीवनातील आपला अनुभव वेगळ्या पातळीवर नेला। समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनाची योगदानासाठी डी.वाय. पाटील यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा सन्मान त्यांच्या दीर्घ सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली एक दखल होती। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे नाव आज महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राशी घट्ट जोडले आहे। त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात विविध संस्था उभारण्यावर भर दिला। त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध झाली। त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते, राजकारणातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, पण शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली। पण 4 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शिक्षण आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे पर्व संपले। डी.वाय. पाटील यांचा जीवन प्रवास म्हणजेच राजकारण, समाजसेवा, शिक्षण क्षेत्रातील दीर्घ योगदानाची कहाणी मानली जाईल। त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचेल आणि पोहोचत राहील। डॉक्टर डी.वाय. पाटील यांना पीयू मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली।